तर संजय शिरसाट यांची ही संपूर्ण मुलाखत इथून पुढच्या काही मिनिटांमध्येच माझा कट्ट्यावर आपण पाहणार आहोत। पुढच्या बातमीकडे जाऊया। हनी ट्रॅप प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांच्या अटकेत असलेल्या प्रफुल्ल लोढावरून भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत। गिरीश महाजनांनी माझ्या मुलाच्या मृत्यूच्या प्रकरणामध्ये सीबीआयची चौकशी करावी, तसं हिंमत असेल तर प्रफुल्ल लोढांची नार्को टेस्ट करा, असं थेट आव्हान एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांना दिलं। तुमची प्रॉपर्टी मी देतो आणि मी सांगतो तुम्हाला, तुम्ही जरा सरकारला सांगायचं, हो नाथाबद्दल आव्हान मी स्वीकारलं, माझ्या प्रॉपर्टीची चौकशी करा, हो न्याय द्या, पाणी का पाणी, दूध का दूध। मी आजही चॅलेंजने सांगतो, मी मला खालच्या स्तरावर बोलता येईल मंगेश महाजनसारखं, काय म्हणतात त्या मंगेश कोण आहे तो त्याच्यासारखं, तू वारंवार मुलाच्या संदर्भामध्ये बोलतो, खोटं बोलतो, तुला खोटं बोलण्याची सवय आहे आणि त्या माध्यमातून जर म्हणतोय तर मी तुला चॅलेंज करतो, असेल खरी ताकद तुझ्यामध्ये तर मुलाच्या खुनाच्या संदर्भातले सीबीआयची चौकशी करा। माझा तर मागच्या वेळचा डाव केला मी की याचं प्रफुल्ल लोढाकडनं जी माहिती जमा करते त्याच्यामध्ये जर मंत्र्यांचे काही असतील तर ते बाहेर येण्याची शक्यता नाहीच। जे आमच्या खोडके सरांनी विनंती केलेली आहे तीच मी परत सांगतो की प्रफुल्ल लोढाचे नार्को टेस्ट करा, सारं दूध का दूध पाणी का पाणी समोर येईल, त्याचे नार्को टेस्ट करा ना तुम्ही। तर एकनाथ खडसे अस्वस्थ झाले असून काय बोलावं काय करावं हे त्यांना समजत नाही, असा पलटवार गिरीश महाजन यांनी केलाय। माजरेचा मिठाचा विषयच नाही आहे, आता त्यांना बोलावं असं वाटतं, ते अस्वस्थ आहेत बिचारे, ठीक आहे। त्यामुळे आता मी पण बघतोय की ते इतके अस्वस्थ आहेत की त्यांना कळत नाही काय करावं काय, आणि त्यामुळे असं काही नाही, पक्ष खूप मोठा आहे, आमचं ते पक्ष शेती ठरवतील, मी काही एकदा ठरवणारा नाहीये। पण मला असं वाटतं की आता माझ्यामध्ये हा विषय आता संपलेला आहे, काल एवढी प्रेस झाली, त्यात एवढं बोलणं झालं आणि मला वाटतं माझ्यामध्ये हा विषय संपलेला आहे, विनाकारण काहीही घाणेरडं बोलायचं, कमरेखालची विरोध भाषा करायची, त्यापेक्षा हा आता विषय संपलेला आहे असं मला वाटतं।